मित्रांनो, आपण सातत्यानं सिडको संदर्भात जे काही आपल्याला अपडेट्स मिळत आहेत की जे काही अपकमिंग सिडकोची लॉटरी आहे किंवा सिडकोची योजना आहे, बुक सिलेक्ट माय सिडको होम ही जी काही योजना येणार आहे त्या योजनेसंदर्भात आपण सातत्यानं वेगवेगळी माहिती पाहतोय आणि जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आता मागच्या भागात आपण पाहिले की नेमका नवीन जी काही सिलेक्ट माय सिडको होम ही जी काही योजना येणार आहे त्या योजनेसंदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहिली की कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी असणार आहेत आणि नेमकं कुठे घरे असणार आहेत. आज आपण नेमकं या योजनेसाठी काय पात्रता आणि अटी असणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर लक्षात घ्या मित्रांनो, जी काही माहिती आम्ही देतोय ती सिलेक्ट माय सिडको होम ही जी काही योजना 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती सिडकोकडून जाहीर केली जाणार होती, परंतु काही कारणास्तव ही योजना आता गणपतीच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे. परंतु जे काही 15 ऑगस्टला जाहीर होणार होती तिचं बुकलेट, तसं मी सांगितलं की बुकलेट तयार झालं होतं, अर्थातच माहिती पुस्तिका तयार झालेली होती आणि ती माहिती पुस्तिका आमच्या हाती लागलेली आहे. परंतु आम्ही त्यातील संपूर्ण डिटेल्स डिस्क्लोज करणार नाही आहे. फक्त ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत की नेमका अटी आणि शर्ती काय आहेत, तुमचं उत्पन्न किती असायला पाहिजे, नेमकं PMAYचं उत्पन्न कसं असायला पाहिजे, सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी अटी काय आहेत, सर्वसाधारण शर्ती काय आहेत, ही माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही या लॉटरीची तयारी अगोदरपासून करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता सिलेक्ट माय सिडको होम ही योजना पहिल्यांदाच सिडकोकडून लागू केली जात आहे. ह्याच्यापूर्वी आपण पाहिले की लॉटरी काढली जायची आणि लॉटरीच्या द्वारे किंवा लॉटरी सिस्टममधूनच या घरांचं वितरण केलं जात होतं, जे कोणी विजेते या लॉटरीमध्ये यशस्वी ठरतील त्यांच्यासाठी. परंतु आता ही लॉटरी प्रक्रिया कुठेतरी बाजूला ठेवून सिडकोने पहिल्यांदाच सिलेक्ट माय सिडको होम, अर्थातच तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घर सिलेक्ट करायचं आणि ते घर घेऊन तुम्ही त्या घराचे मालक व्हायचं, अशी ही योजना सिडकोने आणलेली आहे. आता नेमका सिलेक्ट माय सिडकोमध्ये घर सिलेक्ट कसं करायचं, ऑनलाईन कशी प्रक्रिया असणार आहे, ही माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. पण आज आपण नेमका या सोडतीसाठी पात्रता काय असणार आहे हे पाहणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर सर्वप्रथम लक्ष द्या मित्रांनो, ही योजना अद्यापही जाहीर झालेली नाही, ती लवकरच जाहीर होणार आहे. आज आपण जी काही सिडकोची माहिती पुस्तिका आहे त्या माहिती पुस्तिकेच्या अनुषंगाने माहिती पाहतोय. सिलेक्ट माय सिडको होम या योजनेअंतर्गत खारघर, खांदेश्वर आणि पनवेल या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता यासाठी पात्रता आणि अटी अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, त्या व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून मी जसं सांगितलं की तुम्हाला वेळेवर धावपळ होणार नाही आणि तुमची अडचण निर्माण होणार नाही. आता या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहेत आपण त्या पाहू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहिलं तुम्ही पहा, या ठिकाणी पात्रता निकष काय आहेत. अर्ज सादर केल्याच्या तारखेला अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदाराकडे त्याच्या नावे किंवा त्याच्या नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न परिगणित करताना त्याला मिळणाऱ्या पगारातील मूळ पगार आणि महागाई भत्ता यातून येणारे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. लक्षात घ्या, बेसिक आणि DA हेच तुम्हाला इन्कम म्हणून पकडलं जाणार आहे. याशिवाय मिळणारे इतर भत्ते वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. फक्त बेसिक आणि तुमचं DA ह्या दोनच गोष्टी पकडल्या जाणार आहेत. आपण बघतो की म्हाडाच्या लॉटरीमध्ये मात्र बरेच निकष बदललेले आहेत. म्हाडाच्या लॉटरीमध्ये लमसम जे काही अमाऊंट आहे IT रिटर्नवरती ती ग्राह्य धरली जाते, पण इथे मात्र तसं केलं जाणार नाही. या ठिकाणी पहा मित्रांनो, सगळ्यात पहिलं उत्पन्नावर आधारित पात्रता. आता उत्पन्न म्हणजे इन्कमवरती आधारित पात्रता काय आहे? पहिलं आहे प्रधानमंत्री आवास योजना EWS श्रेणी PMAY. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 6 लाख रुपयापेक्षा कमी असावे, म्हणजे 6 लाखपेक्षा कमी असावं आणि मासिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी असावं. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचे वार्षिक उत्पन्न एकत्रित केल्यास नोकरी किंवा व्यवसायातून समाविष्ट असलेल्या सलग 12 महिन्याचे, उदाहरणार्थ 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षातील उत्पन्न हे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाईल. बघा, पती आणि पत्नी दोघांचंही उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे वार्षिक. यासाठी अर्जदाराने तो नोकरी करत असलेल्या संस्थेने दिलेले वेतन प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने दिलेला दाखला किंवा आयकर विभागाने दिलेले विवरणपत्र IT रिटर्न उत्पन्नाचा दाखला म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही कंपनीचं सुद्धा इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता किंवा तहसीलदाराचं देऊ शकता किंवा IT रिटर्न सादर करू शकता.
जे म्हाडामध्ये फक्त तहसीलदाराचा दाखला आणि IT रिटर्न या दोनच गोष्टी ग्राह्य धरल्या जातात, पण सिडकोमध्ये त्या कंपनीच्या लेटर पॅडवरती तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता. यानंतर पहा मित्रांनो, सर्वसमावेशक अर्थातच खुला उत्पन्न गट नॉन PMAY श्रेणी, म्हणजे PMAY व्यतिरिक्त जो काही गट आहे त्याला म्हणायचं सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट. या श्रेणीतील अर्जदारांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही. अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला कोणत्याही इन्कमची गरज नसताना तुमचं इन्कम काही असो, 2 लाख असो, 3 लाख असो, 10 लाख असो किंवा 15 लाख असो, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तथापि अर्जदाराने आर्थिक वर्षातील उदाहरणार्थ 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2022 12 महिन्याच्या उत्पन्नाचा तपशील सादर केला पाहिजे. तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट सादर करायचं आहे. भले तुमचं इन्कम किती असो, पण तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. नोकरी करत असलेल्या संस्थेने दिलेले वेतन प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विभागाने दिलेले विवरणपत्र अर्थातच IT रिटर्न उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. आता बघा, उत्पन्नाची अट नाही मित्रांनो. तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचा 2 लाखाचा असो, 5 लाखाचा असो किंवा 15,000चा असो किंवा 50,000चा असो, त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, 2 पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र. प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच EWS श्रेणीसाठी या श्रेणीतील अर्जदार किंवा अर्जदाराच्या जोडीदाराच्या मालकीचे भारतात कोठेही पक्के घर नसावे. अर्जदार किंवा अर्जदाराच्या जोडीदार म्हणजे पती पत्नीचे नावे भारतामध्ये मालकीचे स्वतःचे हक्काचे पक्के घर नसावे. सर्वसमावेशक खुला गट अर्थातच नॉन PMAY साठी काय अट आहे? या श्रेणीतील अर्जदार किंवा अर्जदाराच्या जोडीदाराच्या मालकीचे नवी मुंबईत कोठेही घर नसावे, पक्के घर नसावे. म्हणजे तुम्हाला जर खुल्या प्रवर्गातून अर्ज करायचा असेल, सर्वसमावेशक खुला प्रवर्ग, तर त्यासाठी तुम्हाला नवी मुंबईत कुठेही घर नसावं अशी अट ठेवण्यात आलेली आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, अधिवास प्रमाणपत्र अर्थातच डोमिसाईल सर्टिफिकेट फक्त प्रधानमंत्री आवास योजनेतील अर्जदारांसाठी. आता डोमिसाईलची अट फक्त PMAY साठी आहे. इतर जो काही सर्वसमावेशक उत्पन्न गट आहे त्यासाठी डोमिसाईलची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही. बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागात कमीत कमी 15 वर्षाचे वास्तव्य केलेला असावा. त्यासाठी त्याला अधिवास प्रमाणपत्र अर्थातच डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. जर हे अधिवास बारकोड नसलेले असेल तर त्याचे बारकोडसह नूतनीकरण करून सादर करणे आवश्यक आहे. बघा, म्हाडामध्ये जसं ऑनलाईन बारकोड सहित डोमिसाईल सर्टिफिकेट मागलं होतं, तसंच इथे सुद्धा तुम्हाला बारकोडवालंच डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. जर तुमचं डोमिसाईल जानेवारी 2018च्या नंतर काढलेलं असेल तर त्यावर बारकोड आहे, पण जर 2018च्या पूर्वी काढलेलं असेल तर त्यावर बारकोड नाही आहे. तुम्ही त्यासाठी नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या. माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि निमसरकारी दलातील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची अट नाही. लक्षात घ्या, माजी सैनिक असेल किंवा तुमचं कुटुंबीय किंवा निमलष्करी दलातील जे कोणी असतील फॅमिली मेंबर्स, त्यांना मात्र याची अट असणार नाही. आता या ठिकाणी महत्त्वाचं मला सांगायचं मित्रांनो, या ठिकाणी जो काही सर्वसमावेशक खुला गट आहे त्यासाठी डोमिसाईलची अट नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कोणताही अर्जदार या योजनेमध्ये सहभागी होऊन नवी मुंबईत स्वतःचं घर घेऊ शकतो. याचाच अर्थ याला कुठेतरी महाराष्ट्रातील जे कोणी अर्जदार आहेत किंवा महाराष्ट्रातील जो कोणी अर्जदार आहेत जे अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहतात त्यांना कुठेतरी या ठिकाणी फटका बसू शकतो. कारण सर्वसमावेशक खुल्या गटासाठी डोमिसाईलची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आरक्षित प्रवर्ग दोन्ही श्रेणीसाठी म्हणजे PMAY किंवा नॉन PMAY. बघा, प्रधानमंत्री आवास योजना PMAY आणि सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट नॉन PMAY या दोन्ही श्रेणीसाठी लागू असलेलं हे आरक्षण 2 प्रकारचं आहे. सामाजिक आरक्षित प्रवर्ग वैधानिक. बघा, याच्यामध्ये आरक्षित प्रवर्गाचं नाव बघा काय आणि आरक्षणाची टक्केवारी बघा. अनुसूचित जाती व नवबौद्ध SC प्रवर्ग 11%, अनुसूचित जमाती ST प्रवर्ग 6%, भटक्या जमाती NT प्रवर्ग 1.5% आणि विमुक्त जात जमाती अर्थात DT प्रवर्ग 1.5% आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आता या श्रेणीमध्ये जे कोणी अर्जदार अर्ज करत असतील, या श्रेणीत अर्ज करणाऱ्याने विविध नमुन्यातील जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्या अर्जदाराला वाटपपत्र अर्थातच अलॉटमेंट लेटर दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही किंवा खूप अधिक काढलेले आहे
त्यांनी संबंधित विभागाकडे नमुना 15 सादर करून बारकोडसह असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची मागणी करावी। तशी मागणी करण्यासाठी संबंधित अर्जदाराला सिडकोचे शिफारसपत्र प्राप्त करणे आवश्यक असते। ते मिळवण्यासाठी त्याला सिडकोकडे अर्ज करावा लागेल। लक्षात घ्या, तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे। जर तुमचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप जुनं असेल तर नमुना 15 अंतर्गत तुम्ही पुन्हा व्हॅलिडिटी ऑफिसला अर्ज करून बारकोड असलेलं जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला सिडकोची NOC लागणार आहे किंवा प्रमाणपत्राची आवश्यकता पडणार आहे। त्यानंतर दुसरा प्रवर्ग आहे मित्रांनो, आरक्षित प्रवर्ग आहे विशेष आरक्षित प्रवर्ग गैरवैधानिक लागू असल्यास। पहा या ठिकाणी कोणते कोणते प्रवर्ग आहेत। धार्मिक अल्पसंख्याक, महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त, दिव्यांग व्यक्ती अर्थातच शारीरिकदृष्ट्या अपंग ज्याला 40% पेक्षा वर असायला पाहिजे अपंगत्व, मुंबई ठाणे नवी मुंबईतील नोंदणीकृत माथाडी कामगार, सेवेत असलेले राज्य सरकारी कर्मचारी, महाराष्ट्र सरकारची विविध महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, कमीत कमी 5 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे। महाराष्ट्रातील पत्रकार बांधव, सेवेत असलेले सिडको कर्मचारी म्हणजे कमीत कमी 5 वर्षे पूर्ण असलेले आवश्यक आहे। सिडको कर्मचारी फक्त सर्वसमावेशक श्रेणीतच अर्ज करू शकतात, ते नॉन PMAYलाच अर्ज करू शकतात, PMAYसाठी अर्ज करू शकत नाहीये। माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि निमलष्करी दलांचे कर्मचारी या प्रवर्गात लष्कर, भूदल, वायुसेना, नौदल किंवा नौसेना कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय सुरक्षा दल, सशस्त्र सुरक्षा दल, इंडो तिबेटियन सीमा पोलीस, आसाम रायफलचे कर्मचारी अर्ज करू शकतात, ज्याला डिफेन्स पर्सन म्हणतो, त्याच्यामध्ये ते अर्ज करू शकतात। आता त्याचे आरक्षणाची टक्केवारी ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। आता महत्त्वाचं आहे मित्रांनो, सर्वसाधारण अटी म्हणजे दोन्ही श्रेणीसाठी म्हणजे PMEWS आणि कॉमन जे काही सर्वसमावेशक गट आहे दोन्ही गटासाठी बघा, एक विवाहित अर्जदारांनी सह अर्जदार म्हणून आपल्या जोडीदाराचे नाव नमूद करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या वाईफचं नाव किंवा मॅरिड असाल तर तुमच्या मिस्टरांचं नाव लावणं आवश्यक असणार आहे। महिला अर्जदारांसाठी जोडीदाराचे नाव देणे अनिवार्य नाही, तिथे सह अर्जदाराचे नाव नमूद करणे ऐच्छिक आहे। बघा, जर मेल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पती असेल तर पत्नीचं नाव देणं बंधनकारक आहे, पण जर महिला अर्जदाराला घर लागलं असेल तर जे कोणी पुरुष अर्जदार आहेत त्यांचं नाव देण्याची आवश्यकता नाही, ते ऐच्छिक आहे, विलिंगली आहे। जर तुम्हाला द्यायचं देऊ शकता, नाही तर देऊ शकणार नाही। 3, जर एखाद्या कुटुंबात महिला सदस्य नसेल तर अशा अपवादात्मक परिस्थितीत त्या कुटुंबातील अन्य पुरुष सदस्याच्या नावे सह अर्जदार म्हणून अर्ज करता येऊ शकेल। जर त्या फॅमिलीमध्ये लेडीज नसेल तर मात्र तुम्ही पुरुषांच्या नावे अर्ज करू शकता। आता या ठिकाणी बघा 5.1 5.1 प्रधानमंत्री आवास योजना श्रेणीसाठी PMAYसाठी काय अटी आहेत बघा। या श्रेणीत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे नाव केंद्र सरकारच्या https://pmaymis.gov.in या संकेतस्थळावर नोंदलेले असणे अत्यावश्यक आहे। तशी नोंद केल्याचा पुरावा अर्जकर्तेवेळी आवश्यक कागदपत्रांसह अपलोड करणे आवश्यक आहे। बघा, तुम्हाला PMAYचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे, तुमचं जे काही नोंदणी केलेलं आहे ते डिटेल्स देणं आवश्यक आहे। जर https://pmaymis.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत नसेल तर संबंधित अर्जदाराला त्याच्या कार्यक्षेत्रातील महापालिका कार्यालयात असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना विभागात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। कागदपत्रे सादर केल्यानंतर तुम्हाला दिलेली पावती पुरावा म्हणून अपलोड करावी लागेल। जर PMAYचं संकेतस्थळ बंदच आहे, ते चालू नाही आहे, म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे कोणी नवी मुंबई क्षेत्रात राहणारे कर्मचारी आहेत किंवा जे कोणी अर्जदार आहेत त्यांना पनवेल या ठिकाणी PMAYचं एक काउंटर असणार आहे किंवा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये काउंटर असणार आहे, तिथे तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता। परंतु ही योजना नवी मुंबईत नसून खारघर, खांदेश्वर आणि पनवेलमध्ये असल्यामुळं तुम्हाला पनवेलच्या महापालिकेच्या कार्यालयात जाऊन PMAYची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे। आता मित्रांनो, PMAYची पुढची अट आहे जर एखाद्या कुटुंबात प्रौढ महिला नसेल तर या श्रेणीत त्या कुटुंबातल्या प्रौढ पुरुष व्यक्तीला स्वतःच्या नावे अर्ज करता येईल। आपण पाहिलेलं आहे, जर लेडीज नसेल तर तुम्ही पुरुषांच्या नावे अर्ज करू शकता। अतिशय महत्त्वाचं आहे बघा, या श्रेणीत वाटप झालेले घर किंवा सदनिका संबंधित अर्जदाराला किंवा सदनिका धारकाला ताबा मिळाल्याच्या तारखेपासून 5 वर्षापर्यंत पुनर्विक्री किंवा हस्तांतरित करता येणार नाही। 5 वर्षानंतर सिडको महामंडळाच्या लेखी परवानगीने आणि त्या सदनिका धारकाला त्यावेळी लागू असलेले अत्यावश्यक शुल्क भरणा केल्यानंतर संबंधित सदनिकेचे हस्तांतरण किंवा विक्री करता येईल। संबंधित घर किंवा सदनिका जर आरक्षित श्रेणीत असेल तर त्याच आरक्षित श्रेणीतील व्यक्ती खरेदीदार असली पाहिजे। बघा,
PMIची घरे तुम्ही 5 वर्षानंतर कधीही विकू शकता. फक्त त्यासाठी सिडकोची लेखी परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गात तुमचं घर लागलेलं आहे त्याच प्रवर्गासाठी तुम्ही पुढील अर्जदाराला त्याच प्रवर्गातील अर्जदाराला तुम्ही घर विक्री करू शकता. समजा एखादा अर्जदार SC प्रवर्गातला विजेता असेल आणि SC प्रवर्गातील विजेता हा 5 वर्षानंतर घर विकत असेल तर त्याला SC प्रवर्गातील अर्जदारालाच किंवा घर घेणारा जो कोणी व्यक्ती असेल तो SC प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. ड पहा मित्रांनो, चुकीच्या किंवा खोट्या नावाने सादर केलेले किंवा त्यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेल्या अर्जदारांचे अर्ज नाकारले किंवा रद्द केले जातील. तुमचा ऑलरेडी जर तुम्ही PMIचा बेनिफिट घेतला असेल तर तुम्हाला मात्र इथे बेनिफिट मिळणार नाही किंवा तुम्ही लॉटरीतून बाद ठरणार आहात, घर रद्द होणार आहे. आता पहा मित्रांनो, 5.2 सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट या श्रेणीसाठी काय अटी आहेत? या श्रेणीत वाटप झालेले घर किंवा सदनिका संबंधित सदनिकाधारकाला ताबा मिळाल्याच्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत पुनर्विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही. सामाजिक आरक्षण प्रवर्गातील सदनिकाधारकाला तो ज्या आरक्षित प्रवर्गात असेल त्याच प्रवर्गातील व्यक्तीला 3 वर्षाच्या कालावधीनंतर सिडको महामंडळाचे लेखी परवानगीने आणि त्यावेळी लागू असलेले आवश्यक शुल्क भरणा करून सदनिकेचे हस्तांतरण किंवा विक्री करता येईल. जे सर्व समावेशक खुला गट आहेत त्यासाठी 3 वर्षाची अट आहे मित्रांनो. जे काही लॉक इन पिरियड आहे तो 3 वर्षाचा आहे. PMAसाठी 5 वर्ष आणि सर्वसाधारण गटासाठी 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. पण घर विकताना त्याच श्रेणीतील घरासाठी किंवा त्याच राखीव प्रवर्गातील अर्जदाराला आपण ते घर विकू शकतो. आता अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. 5.3 हा पहिल्यांदाच सिडकोने टाकलेला आहे या ठिकाणी. ह्याच्या अगोदर हा मुद्दा नव्हता किंवा ही अट याच्यापूर्वी नव्हती. अट काय बघा, अतिशय महत्त्वाची. प्रधानमंत्री आवास योजना आणि सर्वसमावेशक खुला उत्पन्न गट या दोन्ही श्रेणीसाठी आरक्षित प्रवर्गात खरेदी केलेली सदनिका त्याच आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराला विकता येऊ शकते. जर त्या आरक्षित प्रवर्गातील खरेदीदार उपलब्ध नसेल तर संबंधित सदनिकाधारकाला त्या आरक्षित प्रवर्गातील खरेदीदार शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागेल. एवढे होऊनही त्या प्रवर्गातील खरेदीदार मिळत नसेल तर सिडको महामंडळाची लेखी परवानगी घेऊन त्याला खुल्या प्रवर्गात त्या सदनिकेची विक्री करता येईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी जसं सांगितलं पहिल्यांदा सिडकोने टाकलेला आहे. तर समजा तुम्हाला त्या आरक्षित प्रवर्गातील अर्जदार भेटत नसेल तर तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागेल, छोटंसं नोटिफिकेशन द्यावं लागेल. आणि जर नोटिफिकेशन देऊन सुद्धा जर समजा त्या प्रवर्गातील अर्जदार उपलब्ध नसेल तर मात्र खुल्या प्रवर्गासाठी तुम्ही ती घरे विकू शकता. ही एक अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी सिडकोने टाकलेली आहे. तर बहुतेक तुम्हाला सगळ्या अटी आणि शर्ती ह्या व्यवस्थित समजल्या असतील. तर एकंदरीत आपल्याला एक आयडिया आली असेल मित्रांनो की नेमका जी काही सिलेक्ट माय सिडको होम जी काही योजना आता येणार आहे, अपकमिंग योजना आहे, त्या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे आपल्याला समजलं असेल. याच अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन, तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तयार करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. पुढील भागामध्ये नेमक्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय प्रक्रिया असणार आहे, तुम्हाला कशा प्रकारे घर सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला याची किंमत किंवा क्षेत्रफळ कसं समजणार आहे, हे सगळं आपण पुढील वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत. तर हे होतं मित्रांनो अपकमिंग सिडको लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.